नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो बघू शकता आपल्या पाठीमागे आपण मिरची लागवड केली आणि पहिले ह्या प्लॉटवरती आपली काकडी होती मित्रांनो. तर काकडीचं आपलं चांगलं झालं, काकडी आपली चांगल्या रेटमध्ये भेटली. आता मित्रांनो, आता काकडीचे रेट बघितले तर आता काकडीचे रेट अजून कमी आहेत. आज तारीख आहे 24 फेब्रुवारी, पण आज काकडीचे रेट जवळजवळ 8 ते 10 रुपये किलो आहे मित्रांनो, एकदम कमी रेट आहे. पण आता आपण काय केलं, काकडी उपटून आता मिरची लागवड केली मित्रांनो. आता मिरची लागवड करून आपल्या बरोबर 6-7 दिवस पूर्ण झाले आणि 6-7 दिवसामध्ये मला मित्रांनो मिरची मी दाखवत आहे मित्रांनो. अशा प्रकारे मिरची झाली मित्रांनो, तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे आपली मिरची झाली. आता जर इथं बघितलं तर इथं आता ब्रँचेस निघून राहिलेत, म्हणजे जिथं फुटवा निघून राहिला आहे इथून बघू शकता, इथं पण निघतं, इथं पण निघतं, इथं पण निघतं, म्हणजे इथून चांगल्यापैकी आपला फुटवा निघत आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीची मित्रांनो मिरची. आता मित्रांनो ही व्हरायटी बघितली तर ही व्हरायटी आता तलवार आहे. तलवार मिरची लागवड करायचं हे विशेष म्हणजे ह्याला जे मिरची आहे मित्रांनो एकदम क्वालिटी निघते आणि चमक मारते. आता वजन थोडंसं कमी आहे पण एकदम चमक मारते, एकदम क्वालिटी मिरची आहे, एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो ह्या मिरचीची. मी इथून मागं पण केली होती आणि आता आपण तीच करताय मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक मिरची बघू शकता. आता ह्या मिरचीला आपले 6-7 दिवस पूर्ण आहे मित्रांनो, ठीक आहे. तर इथं ब्रँचेस हळूहळू निघत आहे, म्हणजे इथून फुटा निघत आहे, बुडापासून फुटा निघत आहे. इथून बघितलं मित्रांनो, तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो. इथून बघितलं, इथून फुटा निघत आहे, इथून फुटा निघत, इथून पूर्णपणे फुटवा निघत आहे. आता प्रत्येक मिरचीला तसंच आहे मित्रांनो. आता आपण उष्ट्या बेळवरती लावलेली, काकडीच्या जागेवरती पण मिरची लावलेली, पण निसर्ग रिझल्ट जर बघितला तर 6 दिवसामध्ये चांगली ग्रोथ आहे ना, कोणता व्हायरस म्हणजे कोणताही रोग नाही आहे, एकदम क्लिअर म्हणजे क्लिअर मिरची आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही. आता हे इथं बघितलं तर थोडंसं आळीने खाल्लं आहे, पण आपण अळीचं औषध सोडलं आहे मित्रांनो. आज आपण अळीचं औषध सोडणार आहोत. पण एकदम चांगल्या क्वालिटीची मिरची आहे, एकदम 6 दिवसामध्ये बघितलं तर फुटवा एकदम चांगला निघत आहे, सेंडा एकदम चांगला आहे. ह्याला आपण फवारणी केली आहे मित्रांनो. काल आपण फवारणी केली, ॲक्ट्रा घेतला आहे. ॲक्ट्रामध्ये आपण बघितलं तर त्यासोबत एक्झॅक्ट घेतलं आहे मायक्रोन्यूट्रिएंट, जेणेकरून आपली जी मिरची होती ही मिरचीची पानं आहे ती पिवळी पडत होती, म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट घेतले. आता मायक्रोन्यूट्रिएंटने काय होतं तर पूर्णपणे आपले पान आता पूर्ण हिरवे होत चाललेत. त्यासोबत आपण फंगीसाईड घेतलं होतं साप, त्याच्यामध्ये मँकोजेब आणि कार्बनडाझिम आहे. हे एकदम बघितलं तर एकदम जबरदस्त फवारणी काल झाली. आता आपण ह्याला एक 4 ते 5 दिवसांनी परत एकदा फवारणी घेणार आहोत. ते फवारणी एकदम चांगल्या प्रकारे आणि चांगला डोस घेणार आहोत. आणि वॉटर सोल्युबलमध्ये बघितलं तर आपण हे वॉटर सोल्युबलचं जे शेड्यूल आहे हे पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणार आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की फवारणी कोणती घेतली आणि पुढची फवारणी घेणार आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, फॉलो करा. जर इंस्टाला बघत असेल तर फॉलो करा, यूट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता आता ही मिरची आपली आहे तर पूर्णपणे 4000 झाड आहे मित्रांनो. इकडं पण लावलेलं आहे, इकडं नवीन मल्चिंग टाकल्यामुळे तसं वाटतं, पण पूर्णपणे 4000 झाड आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.